तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की मीटा 5 मध्ये ट्रेड करताना आपण बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, टार्गेट कसे लावायचे, स्टॉप लॉस कसे लावायचे आणि चार्ट कसा बघायचा, कोणत्या टाइमिंगवरती बघायचा, ह्या सगळे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम प्रॉपर. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदम प्रॉपर इथे मिळणार आहे. तर चला मित्रांनो आपण बघूया. जसं आपण की मीटा 5 ला आपला अकाउंट कनेक्ट केलेला आहे एक्सएम ब्रोकर नंतर आणि त्याच्यानंतर बघूया की आपण क्यूटेक्स मध्ये जायचं आहे मित्रांनो. क्यूटेक्स मध्ये जसंही गेलात तर आपल्याला इथं प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण क्लिक केल्यानंतर इथं फाइंड सिम्बॉल वरती सर्च करायचं आहे गोल्ड. आपण मोस्टली ट्रेड गोल्डमध्ये करतो म्हणून आपण इथं गोल्ड सर्च केलं आहे. तर गोल्ड जसंही आपल्या याच्यामध्ये ऍड झालेलं आहे तर आपण काय करायचं इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला ह्या लिस्टमध्ये इथं गोल्ड दिसेल मित्रांनो, ज्याची प्राइस 23,026 आता चालू आहे मित्रांनो. तर आज सॅटर्डे असल्यामुळं मार्केट क्लोज आहे. सॅटर्डे संडे गोल्डमध्ये क्लोज असतं मित्रांनो. तर चला आपण आता ऑर्डर कशा बाय और सेल करायचे मी तुम्हाला एकदम प्रॉपर सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, इथं गोल्डवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं न्यू ऑर्डरवरती क्लिक करायचं आहे. आता लॉट साईज बद्दल संपूर्ण माहिती आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि ज्यांनी पण बघितलं नसेल त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही लॉट साईजचा व्हिडिओ बघू शकता. कोणचे लॉट साईज असतात, स्टँडर्ड, मिनी अशा प्रकारचे लॉट साईज असतात. तर सपोज आता आपण 0.05 न जर ऑर्डर टाकली 23,026 न आणि मार्केट जर गेलं 23,027 वरती तर आपल्याला प्रॉफिट किती होईल, $5, कारण आपली ऑर्डर किती आहे 0.05 ने. आणि एसएल म्हणजे काय आणि टीपी म्हणजे काय. एसएल म्हणजे स्टॉप लॉस, म्हणजे तुमच्या अगेन जर मार्केट गेलं तर तिथे तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. आणि टीपी म्हणजे काय, टार्गेट मित्रांनो. तर जसं आपण आता एसएल मध्ये जर प्राइस टाकली, जर आपण सध्या आता जर बाय जर करणार असलो 23,026 न आपण जर बाय केलाय लाईव्ह मार्केट प्राइसनं आणि आपल्याला तिथे जर वाटत आहे की गोल्ड हा 23,024च्या जर खाली आला तर एकदम खाली जाऊ शकतो, त्यामुळे आपण स्टॉप लॉस लावलाय की 23,024चा आणि आपल्याला टार्गेट वाटतं की 23,035 पर्यंत मार्केट जाऊ शकतं, म्हणून आपण इथं आपलं टार्गेट लावलेलं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला वाटतं की मार्केट वरती जाणार आहे म्हणून आपण बाय करायचं आहे. आता मार्केट क्लोज आहे म्हणून इथं मार्केट क्लोज दाखवत आहे मित्रांनो. आणि हेच आता जर आपल्याला जर वाटत आहे मित्रांनो की मार्केट खाली जाऊ शकतं आणि आपल्याला जेव्हा मार्केट खाली जाणार असतं तेव्हा आपण सेलला ऑर्डर टाकत असतो. म्हणजे जसं जसं सेलला जाईल, जसं जसं मार्केट कमी होईल तसं आपला प्रॉफिट होईल सेलमध्ये. तर सपोज आता आपल्याला जर आपण ऑर्डर टाकली 23,026 न, तर आपल्याला माहिती आहे 23,026 पासून मार्केट खाली जाणार आहे मित्रांनो. जर मार्केट 23,030च्या जर वरती गेलं तर आपला स्टॉप लॉस किती, 23,030 बरोबर. तिथपर्यंत आपला किती 4 पिपचा लॉस होईल बरोबर. आणि आपलं टार्गेट काय राहील मित्रांनो, 23,020चा आपलं टार्गेट राहील. म्हणजे जसं खाली येईल तसं सेलमध्ये प्रॉफिट होणार आहे. तर आपण तिथे काय करू शकतो, सेल करू शकतो. जेव्हा आपल्याला वाटतं मार्केट खाली जाणार आहे तेव्हा आपण सेल करायचं आणि जेव्हा आपल्याला वाटतं बाय तेव्हा आपण बाय करू शकतो. तर ही एक मेथड झाली. आपण इथं ऑर्डर टाकताना स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकतो. तर मित्रांनो हे काय तुम्हाला डायरेक्टली पण लावायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली सुद्धा मार्केट प्राइसवर ऑर्डर टाकू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला नंतर टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्ही मॉडिफाईड करू शकता. सपोज आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला इजी सांगतो. जसं तुम्हाला माहिती आहे की आता मार्केट वरती जाणार तर तुम्हाला इथे यायचं आहे, टार्गेट स्टॉप लॉस सध्याला लावायची नाही, डायरेक्टली बायला ऑर्डर टाकायची असं बरोबर. सपोज आता मार्केट क्लोज आहे तर आपण आता काय करू, बिटकॉइनला आपण बिटकॉइनमध्ये तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो. आपण जर 0.05 ऑर्डर टाकली तर इथे यशेल आणि टार्गेट तुम्हाला लगेच टाकायचं नाहीये, कारण तुम्ही असं जर केलं तर हे तुम्हाला थोडं हार्ड वाटेल. मी तुम्हाला एक इझी मेथड सांगतो. डायरेक्ट तुम्हाला वाटतं मार्केट प्राइसवरती तुम्हाला जर बाय करायचे असं तुम्ही बायला टाकू शकता ऑर्डर बरोबर. आणि ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला कुठे यायचं आहे, ट्रेडमध्ये यायचं मित्रांनो. खाली तुम्ही बघू शकता. ट्रेडमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला असं प्रेस करून धरायचं आहे ऑर्डरवरती आणि याच्यानंतर काय करायचं आहे, मॉडिफाईड ऑर्डर करायचं आहे. आणि मॉडिफाईड ऑर्डरमध्ये मग तुम्ही तुमचं स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट लावू शकता, हे तुम्ही तुमच्या मनाने लावू शकता बरोबर. आणि सपोज तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस लावायचं नाही, डायरेक्टली याच्यावरती असं प्रेस करायचं आहे आणि जेव्हा पण प्रॉफिट होईल किंवा जेव्हा पण वाटतं की आता थोडा लॉस जरा जास्त व्हायला आपल्याला डायरेक्ट पोझिशन क्लोज करायची, जर तुम्हाला डायरेक्ट टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायचे नसेल तर यावरती तुम्ही असं प्रेस करून धरायचं आहे आणि तुम्ही इथं डायरेक्ट प्रॉफिटमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली ऑर्डर अशी इथं जाऊन क्लोज करू शकता मित्रांनो. इथं तुम्हाला दाखवत आहे आणि इथे तुम्हाला शो करते. ओके, इथं तुम्ही जाऊन असं डायरेक्ट ऑर्डर क्लोज करू शकता मित्रांनो बरोबर. सपोज आता तुम्ही जर ऑर्डर समजा 2 जर टाकलेले असेल, अनेक ऑर्डर टाकलेले असतात, कोणी ऑर्डर थोडंफार जास्त टाकतं मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतो आता जसंही सपोज जर ऑर्डर जर जास्त असतील बरोबर, आता मी तुम्हाला सांगतो 0.05 न जर ऑर्डर समजा जास्त असतील टाकलेल्या बरोबर. आता ही बायची एक ऑर्डर पडलेली, सॉरी यामध्ये मार्केट क्लोज आहे.
आपण काय करू, बिटकॉईनवरती जाऊ. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे मार्केट क्लोज असतं, बरोबर. सपोज आता बिटकॉईनमध्ये आपण इथे चार्टवर पण आपलं जाऊ शकतो. इथं बघा, बिटकॉईनवरती क्लिक करायचं आहे, चार्टवर क्लिक करायचं आहे आणि थोडं लोड होत आहे बघा. आणि ते चार्टवर जाऊन सुद्धा तुम्ही इथं ऑर्डर म्हणजे टाकू शकता, म्हणजे चार्ट बघत बघत, बरोबर. हे तुम्हाला थोडं बेटर राहील मित्रांनो. आणि याचा आता चार्टवर गेल्यानंतर तुम्हाला टाइम फ्रेम कशा बघायच्या आहे आता मी तुम्हाला सांगतो. यावरती एकदा असं क्लिक करायचं आहे. हे बघा, इथं अशा टाइम फ्रेम येतात. 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, 4 आवर, 1 डे, 1 वीक, अशा टाइम फ्रेम येतात मित्रांनो. असं तुम्ही इथं जाऊन टाइम फ्रेम लावू शकता. तुम्हाला जर चार्टच्या टाइम फ्रेम बघायचे असतील तर असं तुम्ही इथं मॉडिफाईड करून तुम्ही टाइम फ्रेम लावू शकता मित्रांनो. आता आपण इथं 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली आहे, बरोबर. आणि आपल्याला काय वाटतं की मार्केट इथून बाय जाऊ शकतं. आपण जर अशा ऑर्डर समजा जर दोन जर ऑर्डर टाकलेल्या असल्या, बरोबर, आणि आपल्याला दोन्ही पण ऑर्डर 1 टाइम मध्ये एक्झिट करायच्या, तर कशा करायच्या. इथं आपल्याला 3 लाईन वरती क्लिक करायचं आहे आणि ऑल पोझिशन क्लोज वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, बरोबर. तुम्ही आता जसंही क्लिक करता तुमच्या दोन्ही पण पोझिशन क्लोज झाल्यात. आणि तुम्हाला याची हिस्ट्री कुठं दिसती, या बाहेर हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि इथं तुमचा प्रॉफिट लॉस तुम्हाला इथं शो करते मित्रांनो, जे बी असेल ते. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही चार्टमध्ये सुद्धा पण असं तुम्ही टाइम फ्रेम लावून चेक करू शकता. आणि आता चार्टला ऍडजस्ट पण असं तुम्ही करू शकता, 2 बोटाने हे असं तुम्ही चार्टला ऍडजस्ट करू शकता. आणि इथून पण सुद्धा तुम्ही ह्या इथं नंबरवरती क्लिक करून सुद्धा चार्टला असं ऍडजस्ट करू शकता याच्याबाबत. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता संपूर्ण माहिती इथं मिळाली असेल. इथं तुम्ही हिस्ट्रीमध्ये तुमचं जे आहे तुमचं प्रॉफिट लॉस तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही MetaFi मध्ये ट्रेड करू शकता. आणि कोणाला अधिक अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती मेसेज करू शकता, टेलिग्रामवरती. चला, तर थँक्यू मित्रांनो.